महाराष्ट्र माझा मराठी न्यूज प्रस्तुत करता सनफ्रेंड पॉवर सोलार सोल्युशन प्रायव्हेट लिमिटेड। श्री स्वामी विवेकानंद शिक्षण संस्था कोल्हापूर संचालित न्यू इंग्लिश स्कूल जोहे येथे जय श्रीरामचा नारा दिल्याने मुस्लिम समाजातील शिक्षकानेच कलवे गावातील विद्यार्थ्यास बेदम मारहाण केल्याची घटना घडली असून मारहाणीबद्दल विद्यार्थ्याच्या पालकाने संतप्त होत शिक्षकांविरुद्ध कारवाई करण्याची तक्रार केली आहे। या घटनेनंतर संतप्त झालेले नागरिक यांनी आज बुधवार रोजी शिक्षकाने केलेल्या मारहाणी प्रकरणाच्या निषेधार्थ कलवे गावातील असंख्य नागरिक यांनी आक्रमक होत जाब विचारला, तसेच कारवाईची मागणीही केली। या घटनेची दखल महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे उपजिल्हाध्यक्ष संदीपदादा ठाकूर यांनी त्वरित घेऊन आपल्या मनसैनिकांबरोबर घटनास्थळी जाऊन संबंधित शिक्षकाला गुडघ्यावर बसून माफी मागण्यास सांगितली। तसेच संस्थाचालक यांच्याकडे शिक्षकाला सेवेतून बडतर्फ करण्याची मागणीही त्यांनी यावेळी केली। पाहूया सविस्तर बातमी। मारहाण एक मुस्लिम जो मोमीन नामक एक सर आहे, त्यांनी अगदी अमानुषपणे मारहाण केली। अगदी त्याला पडेपर्यंत, अगदी चेहरा सुजेपर्यंत अमानुष मारहाण केली आणि त्याचा निषेध नोंदवण्याकरता आज आम्ही इथे पोहोचलोच। पण त्याचा विशेष म्हणजे त्याच्यावरती आम्ही कायदेशीर कारवाई करून गुन्हा दाखल करून घेतो आणि त्याच्यावरती निलंबनाची देखील कारवाई करता आम्ही पत्रक निवेदन दिलेलं आहे। आणि त्याला सदर या जो मोमीन नामक जो मुस्लिम जो शिक्षक होता, त्यांनी जो जय श्रीराम नावाचा जेव्हा त्या विद्यार्थ्यांनी जयघोष केला होता विद्यार्थ्यांनी, आणि त्याला विनाकारण त्या विद्यार्थ्यांनी जयघोष केला नसताना देखील त्याला जय श्रीराम नावाचा जो त्याच्यावरती जो त्या शिक्षकाला राग आला आणि त्या रागाच्या याच्यामध्ये त्या विद्यार्थ्याला मारहाण केली आणि त्या अशा घटनेचा आम्ही निषेध करतो। पण यापुढे अशा कुठल्याही मुस्लिम समाजाच्या कुठल्याही शिक्षकाने अशा प्रकारचा कुठलाही जर कायदा हातात घेऊन जर अमानुष मारहाण केली विद्यार्थ्याला, तर महाराष्ट्र नवनिर्माण सेना जशाच तसं उत्तर देईल आणि त्वरित त्याचं निलंबन येत्या 24 तासामध्ये करण्यात यावं, अन्यथा संस्थेवरती देखील महाराष्ट्र नवनिर्माण सेना उग्र आंदोलन छेडेल, एवढं नक्की। जय हिंद, जय महाराष्ट्र। या चॅनलला लाईक करा, सबस्क्राइब करा आणि पाहत रहा महाराष्ट्र माझा मराठी न्यूज।